Students, today we are going to start a new chapter, that is the 8th chapter, static electricity. आज आपण नवीन युनिट चॅप्टरला सुरुवात करणार आहोत, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. तर याच्या आधीचा जो चॅप्टर झालेला आहे 7th चॅप्टर, मोशन, फोर्स अँड वर्क, तर त्याच्यावरचे एक्सरसाइज जे आहेत तर ते कंप्लीट करायचे आहेत, वहीमध्ये लिहून काढायचे आहे. Now see, before to start, there are some questions related to this concept of static electricity. So let us recall some things. Do you have experience of the instances given below? What are that instances? What is the cause of these effects? See here, what is the cause of that effects? First instance is a plastic comb or ruler rubbed on the dry hair attracts paper of pieces of the paper. When we rub dry plastic comb and or the ruler on our dry hairs and we keep that comb near to the pieces of the paper, that pieces get attracted towards the comb. Why this happen? Because there is a charge is present or charge is formed by rubbing comb or ruler. इथं काय तयार होतो? चार्ज तयार होतो आणि त्या चार्जमुळे काय होतात? That pieces get attracted towards the comb. Second question or second instance is, if we pass near a polyester curtain again and again, it gets attracted towards us. आता आपण समजा जर एखाद्या पॉलिस्टर पडद्याच्या जवळून काय केलो, सारखं जाऊ लागलो शेजारून त्याच्या, तर काय होतो, तो जो पडदा आहे तर तो आपल्याकडे अट्रॅक्ट होतो. व्हाय इट इज द सेम थिंग इज, सो बाय पासिंग और टू द नियर टू दॅट कर्टन चार्ज इज प्रेझेंट इन दॅट, सो दॅट अट्रॅक्ट्स टुवर्ड्स अस, तर तो कर्टन काय होतो, आपल्याकडे अट्रॅक्ट होतो. इफ वी रब blanket with our hands and take it near the metal object, a spark is seen in the dark. जर आपण काय केलं बघा, ब्लँकेट जे असतं तर त्या हाताने रब केलं आपण आणि त्याला कुठल्या मेटल जवळ नेलं, रात्रीच्या वेळी पूर्ण अंधार जर असेल तिथं स्पार्किंग आपल्याला दिसतं. सेम थिंग आहे, इथे पण काय होतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. सो डू यू नो ऑफ ऑल सच इन्स्टन्सेस? ह्या सगळ्या जे काही अशा प्रकारच्या घटना आहेत तर त्या तुम्हाला कदाचित माहिती असेल. व्हॉट इज द कॉज ऑफ ऑल दिस? सो देअर इज समथिंग और सम फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड ड्यू टू दॅट ऑल दीज इन्स्टंटेस आर हॅपन्स. ओके, सो सी, वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द इलेक्ट्रिक चार्ज. कशाबद्दल डिस्कस करायचं आपल्याला आता? इलेक्ट्रिक चार्ज बद्दल. सो व्हॉट डू यू अबाउट ऑब्झर्वेशन्स टेल अस? जे आत्ता जे ऑब्झर्वेशन आपण बघितले ते आपल्याला काय सांगतात? सो ऑन दीज एक्झाम्पल्स आर जस्ट अ ग्लिम्प्सी ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज दॅट ऑल ऑब्जेक्ट्स इन द सराउंडिंग होल्ड इन द अबंडन्स. हे काय काही असे जस्ट काय उदाहरणं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक चार्ज जनरेट झालेला आपल्याला दिसतो आणि अशा प्रकारचे कितीतरी ऑब्जेक्ट्स आहेत आपल्या सभोवताली, त्यांच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे ऑब्झर्वेशन्स दिसतात. इलेक्ट्रिक चार्ज इज स्टोर्ड इव्हन इन आवर बॉडीज. इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तर तो आपल्या बॉडीमध्ये काय त्याला स्टोअर झालेला आहे, याच्यामध्ये पण आपल्या बॉडीमध्ये पण तो काय आहे, स्टोर्ड आहे. सो ऑल द सबस्टन्सेस आर मेड ऑफ व्हेरी टायनी पार्टिकल्स. हे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे, प्रत्येक जो सबस्टन्स आहे, सो दॅट इज मेड अप बाय व्हेरी टायनी पार्टिकल्स. खूप लहानात लहान कणांनी ते तयार झालेले आहेत. इलेक्ट्रिक चार्ज इज अ इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ ऑल दीज पार्टिकल्स. आता इलेक्ट्रिक चार्ज जो आहे तर तो काय यांच्यामध्येच असणारा काय आहे, ही एक प्रॉपर्टी आहे, या पार्टिकलमध्ये असणारी काय ही प्रॉपर्टी आहे. दो in this way electric charge is
abundantly present. It is always be in the hidden state. आता अशा प्रकारे त्याच्यामध्ये तो जो इलेक्ट्रिक चार्ज आहे तर तो अबंडंटली प्रेझेंट असला तरी पण तो काय असतो नेहमी कसा असतो दॅट इज अ हिडन म्हणजे लपलेल्याच अवस्थेमध्ये असतो. सो धिस इज बिकॉज याचं कारण काय बघा बिकॉज टू अपोजिट टाइप्स ऑफ चार्जेस आर प्रेझेंट इन इक्वल नंबर इन ऑल दीज सबस्टन्सेस. या सगळ्या सबस्टन्समध्ये हा जो इलेक्ट्रिक चार्ज आहे तर तो हिडन स्टेटमध्ये का प्रेझेंट असतो बिकॉज ऑफ टू ऑपोजिट चार्जेस आर प्रेझेंट इन द इक्वल नंबर. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे दोन्ही पण चार्जेस जे आहेत तर ते इक्वल नंबरमध्ये त्या सबस्टन्समध्ये प्रेझेंट असतात. व्हेन पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज ऑन अन ऑब्जेक्ट आर बॅलन्स्ड द ऑब्जेक्ट इज न्यूट्रल. जेव्हा हे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे बॅलन्स असतात म्हणजे एकसारखे असतात तर तेव्हा तो जो ॲटम आहे किंवा तो जो ऑब्जेक्ट आहे दॅट बिकम्स न्यूट्रल म्हणजे तो कसा बनतो उदासीन म्हणजे चार्जलेस म्हणजे कुठल्याही प्रकारचं चार्ज त्याच्यावर शिल्लक राहत नाही बिकॉज ऑफ द इक्वल नंबर ऑफ द पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतील तेवढेच निगेटिव्ह चार्ज असतील तर ते एकमेकांना कॅन्सल करतात आणि रिझल्टंट तिथे काय असतो कुठल्याही प्रकारचा चार्ज शिल्लक राहत नाही. सो दॅट ऑब्जेक्ट बिकम्स अ न्यूट्रल. सो देर इज अ नो नेट चार्ज ऑन द ऑब्जेक्ट आणि अशा प्रकारे त्या ऑब्जेक्टवर कुठलाही नेट चार्ज जो आहे म्हणजे रिझल्टंट चार्ज कुठलाही शिल्लक राहत नाही. इफ दीज चार्जेस आर नॉट बॅलन्स्ड समजा आता हे चार्जेस आहेत तर ते बॅलन्स्ड झाले नाही तर मात्र आपण त्या ऑब्जेक्टला काय म्हणतो दॅट ऑब्जेक्ट इज चार्जड. तेव्हा तो ऑब्जेक्ट कसा बनतो चार्जड बनतो. ओके. सो फॉर दॅट सी वन ॲक्टिव्हिटी हिअर. एक ॲक्टिव्हिटी आपल्याला करून बघायची कशा प्रकारे चार्जड का होतात हे तयार होतात. तर रब वन एंड ऑफ द ग्लास रॉड अगेन्स्ट द सिल्क क्लॉथ. एक काय करायचा एक असा ग्लासचा काय करायचा रॉड घ्यायचा आणि तो सिल्क कापड जे आहे त्याच्यावर रब करायचं. ड्यू टू रबिंग आता रब केल्यामुळे काय होणार आहे बघा स्मॉल चार्ज दॅट विल बी गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अनदर ऑब्जेक्ट. रबिंग केल्यामुळं इथं एकदम कमी प्रमाणामध्ये चार्ज जो आहे तर तो काय होतो ट्रान्सफर होतो एका ऑब्जेक्टकडून दुसऱ्या ऑब्जेक्टकडे. ॲज अ रिझल्ट बोथ ऑब्जेक्ट विल बिकम समवॉट चार्जड. त्याच्यामुळे दोन्ही जे ऑब्जेक्ट आहेत तर त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये चार्ज तयार होतो म्हणजे ते ऑब्जेक्ट दॅट ऑब्जेक्ट बिकम्स चार्ज ऑब्जेक्ट. सो सस्पेंड धिस रॉड फ्रीली इन द एअर. आता काय करायचं आपल्याला हा जो रॉड आपण घेतलेला होता तर तो काय करायचा फ्रीली आपल्याला याच्यामध्ये सस्पेंड करायचा आहे म्हणजे लटकून ठेवायचा हा रॉड जो आहे तर तो. आता काय करायचं नाऊ चार्ज अनदर ग्लास रॉड. एक दुसरा काय करायचा आहे हा ग्लास रॉड आहे समजा आपण आहे हा ग्लास रॉड. दुसरा एक ग्लास रॉड काय करायचा आहे याच्यामध्ये चार्ज करायचं आहे त्याला आणि या ग्लास रॉडच्या जवळ काय करायचं त्याला आणायचं आहे. दुसरा टेक अनदर ग्लास रॉड अँड चार्ज दॅट. म्हणजेच काय करायचं त्याला सिल्क पेपरवर त्याला रब करायचं आणि या ग्लास रॉडच्या जवळ काय करायचं आहे दुसरा ग्लास रॉड जो आहे तर तो आणायचा आहे. आता असं जेव्हा आपण आणतो तर तेव्हा काय बघा होतं व्हॉट डू यू सी हिअर. इथे बघा आता हे दोन्ही काय आहेत द टू रॉड्स पुश ईच अदर अवे. हे दोन्ही काय करतात एकमेकांना ढकलतात पुश करतात एकमेकांपासून लांब काय करतात ढकलतात एकमेकांना. नाव टेक अ प्लास्टिक रॉड. आता दुसरा काय करायचा आहे एक प्लास्टिक रॉड घ्यायचा आहे. रब वन ऑफ इट्स एंड अगेन्स्ट वुलन क्लॉथ. एक प्लास्टिकचा रॉड घ्यायचा आता आणि तो प्लास्टिकचा रॉड काय करायचा लोकरीच्या कापडावर घासायचा आहे त्याला. अँड ब्रिंग दॅट एंड नियर द सस्पेंडेड ग्लास रॉड. आता तो काय करायचा या सस्पेंडेड ग्लास रॉडच्या जवळ आणायचा आहे. हा कसला रॉड आहे हा प्लास्टिकचा रॉड आहे हा जो
चार्ज आहे, कारण आपण या प्लास्टिक रॉडला काय केलं आहे, वुडन क्लॉथवर आपण रब केलेलं आहे. नाव द टू रॉड्स आर पुल्ड टुवर्ड्स ईच अदर. हे दोन्ही रॉड काय करतात बघा, एकमेकांना काय करतात, एकमेकांच्या जवळ काय करतात, हे ओढतात. सो हिअर ह्याच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं. सो व्हॉट डू यू फाइंड इन दिस फर्स्ट एक्सपेरिमेंट. पहिला एक्सपेरिमेंट जो आपण बघितला त्याच्यामध्ये काय दिसलं, टू रॉड्स आर कॅरिंग सिमिलर चार्जेस. पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय केलं, दे आर पुल टुवर्ड्स, दे आर पुश अवे ईच अदर. ते काय एकमेकांना काय करतात, पुश करतात. म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये सिमिलर चार्जेस आहेत. सो व्हेन देर आर सिमिलर चार्जेस अँड दे कम्स नियर टू ईच अदर, सो दे pushes away to each other. ते एकमेकांना काय करतात, पुश करतात. सो दिस इज कॉल्ड एज अ रिपल्शन. याला काय म्हटलं बघा, रिपल्शन. सो दिस इज द रिपल्शन. सो लाईक चार्जेस जे आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, रिपल्शन होतं. सो लाईक चार्जेस दे रिपेल ईच अदर, दे पुश अवे ईच अदर. ओके. नाउ इन द सेकंड experiment what we learn here from this second experiment. So in this the rod carrying opposite types of the charges get pulls towards each other. इथे मात्र काय आहे, दोन वेगळे चार्जेस असतात. कारण हा प्लास्टिक रॉड आहे, हा ग्लास रॉड आहे. याच्यावर चार्ज वेगळा, याच्यावर चार्ज वेगळा, म्हणजे जे अनलाइक चार्जेस आहेत. सो दे पुल्स टुवर्ड ईच अदर. सो धिस इज कॉल्ड एज अ अट्रॅक्शन. हे काय आहे, अट्रॅक्शन. म्हणजे इथे काय आहे, अनलाइक चार्जेस जे आहेत, अनलाइक चार्जेसमध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं. अनलाइक चार्जेसमध्ये अट्रॅक्शन आपल्याला इथे दिसतं. सो द सायंटिस्ट बेंजामिन फ्रँकलिन नेम्ड द इलेक्ट्रिक चार्जेस ॲज अ पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. आणि या चार्जेसनं बेंजामिन फ्रँकलिननं काय नाव दिलेलं आहे, पॉझिटिव्ह चार्ज. आणि काय केलं, दुसऱ्याला काय केलं, कुठलं नाव दिलंय, निगेटिव्ह चार्ज. सो बेंजामिन फ्रँकलिन नेम दीज चार्जेस ॲज अ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. त्या चार्जेसमध्ये काय नाव दिलेलं आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस काय केले, नावं दिलेली आहे. नाव सी नेक्स्ट वन इज व्हॉट इज द ओरिजिन ऑफ अन इलेक्ट्रिक चार्ज. तर इलेक्ट्रिक चार्ज बघितलं आपण, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जेस असे असतात. नाव व्हॉट इज द ओरिजिन ऑफ दॅट इलेक्ट्रिक चार्ज. हा कसा ओरिजिन होतो, कसा तयार होतो, तर याच्याबद्दल आपल्याला पाहायचं आहे की ऑल द सबस्टन्सेस दॅट आर मेड अप ऑफ द पार्टिकल्स अँड दीज पार्टिकल्स आर अल्टिमेटली मेड अप ऑफ व्हेरी व्हेरी टायनी ॲटम्स. आता तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे किंवा सबस्टन्स आहे, सो दॅट इज मेड अप ऑफ पार्टिकल्स. काही पार्टिकल्सनी काय झालेले असतात, ते तयार झाले असतात. दीज पार्टिकल्स आर शेवटी, अल्टिमेटली शेवटी काय आहे, एकदम टायनी, म्हणजे एकदम सूक्ष्म, लहानात लहान काय केलं जातं, ॲटम्सनी हे सगळे जे पार्टिकल्स आहेत हे बनलेले असतात. मीन्स व्हॉट, द सबस्टन्स आर मेड फ्रॉम ॲटम्स. हे ॲटम्सनी बनलेले असतात. सो वी शॅल be looking at the details of the atomic structure later. आपल्याला ॲटमिक स्ट्रक्चर जे आहे तर ते आपल्याला इथं बघायचं नाही. ते आपण काय करूयात, नंतर त्याचा स्टडी डिटेलमध्ये तुम्ही 8वीत गेल्यानंतर त्याचा तुम्ही स्टडी करणार आहात की कसं ॲटमचं स्ट्रक्चर असतं. फक्त या स्टेजला तुम्हाला काय बघायचं आहे बघा. ॲट दिस स्टेज इट इज सफिशियंट टू नो दॅट ईच ॲटम कन्सिस्ट अ स्टेशनरी पॉझिटिव्ह चार्ज अँड मूव्हिंग निगेटिव्ह चार्जेस. या स्टेजला एवढंच फक्त लक्षात ठेवा की ॲटममध्ये स्टेशनरी म्हणजे स्थिर असणारा काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि मूव्हिंग कोण असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. जसं बघा आता सपोज आपण बघितलं तर ॲटमचं स्ट्रक्चर जे आहे तर ते कसं असतं बघा. ॲटममध्ये काय असतं, हा जो पार्ट आहे तर तो न्यूक्लियस असतो आणि त्याच्यामध्ये त्या न्यूक्लियसच्या बाहेर शेल्स असतात. सो दीज आर द शेल्स. या शेल्समध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत सो दे आर रिव्हॉल्व इन दीज शेल्स. या शेलमध्ये
इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते रिव्हॉल्व करत असतात म्हणजे फिरत असतात. इलेक्ट्रॉन जे आहेत तर ते निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात. न्यूक्लियस जे आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स हे पार्ट्स असतात आणि पार्टिकल्स आहेत आणि न्यूट्रॉन्स पण असतात ज्याच्यावर कुठलाही चार्ज नसतो. म्हणजे हा जो पार्ट आहे तर तो पूर्ण कसला असतो पॉझिटिव्हली चार्ज असा काय आहे पार्ट आहे. अँड दिस वन इज अ स्टेशनरी पार्ट. हा काय स्थिर असा चार्ज असतो. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज हा मुव्हिंग नसतो तर तो कसा असतो स्टेशनरी म्हणजे स्थिर असतो. मुव्हिंग कोण असतं तर निगेटिव्ह चार्ज. कारण हे इलेक्ट्रॉन जे आहेत तर त्या या शेपमध्ये काय असतात दे आर रिव्हॉल्व म्हणजे ते परिभ्रमण करत असतात फिरत असतात. कशाच्या भोवती न्यूक्लियसच्या भोवती. कशा थ्रू या शेल्स थ्रू. या शेलमधून काय होतात हे फिरत असतात विच हॅव निगेटिव्ह चार्ज. त्यांच्यावर काय असतो निगेटिव्ह चार्ज असतो. म्हणजे या स्टेजला तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे पॉझिटिव्ह चार्ज काय आहे स्टेशनरी आहे आणि निगेटिव्ह चार्ज जो आहे तर तो काय असतो दॅट इज मुव्हिंग चार्ज. तो कसा असतो मोशनमध्ये असणारा किंवा फिरणारा असा काय आहे चार्ज असतो. सो दीज टू चार्जेस बीइंग परफेक्टली बॅलन्स्ड. ते दोन्ही जे चार्ज आहेत तर ते परफेक्टली बॅलन्स्ड असतात. म्हणजे जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असतो तेवढाच काय असतं निगेटिव्ह पण चार्ज असतो. ओके. सो देअरफॉर ॲन ॲटम इज अ इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आणि म्हणून ॲटम कसे बनतात इलेक्ट्रिकली न्यूट्रल बनतात बिकॉज ऑफ धिस. कशामुळे द टू चार्जेस बीइंग परफेक्टली बॅलन्स्ड. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज असतो तेवढाच काय असतो निगेटिव्ह चार्ज असतो आणि म्हणून ॲटम जो आहे तर तो काय असतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतं. सो ऑल द ऑब्जेक्ट आर मेड अप ऑफ ॲटम विच मीन्स. आता याचं मिनिंग काय पहा दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. प्रत्येक जो ॲटम आहे तर प्रत्येक जो ऑब्जेक्ट आहे तर तो ॲटमनी बनलेला आहे आणि ॲटम काय असतो न्यूट्रल असतो आणि म्हणून तो जो ऑब्जेक्ट आहे तर तो पण काय असतो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. ओके. नाव देन हाऊ डू ऑब्जेक्ट्स बिकम इलेक्ट्रिकली चार्ज. आता कुठलाही ऑब्जेक्ट काय आहे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असेल तर मग हा चार्ज कसा होतो म्हणजे याच्यावर कुठला ना कुठला म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज कसा तयार होतो कसा येतो तो. सो सी हियर फॉर सम रिझन the balance of electrically neutral atoms get disturbed. बॅलन्स जो आहे म्हणजे कसला बॅलन्स जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच काय आहे निगेटिव्ह चार्ज. हा जो बॅलन्स आहे तर तो काही कारणामुळे काय होतो दॅट गेट डिस्टर्ब. तो काय होतो डिस्टर्ब होतो. सो फॉर एक्झाम्पल सी व्हेन सर्टन ऑब्जेक्ट आर रब्ड अगेन्स्ट इच अदर. आता याच्या आधी पण आपण एक्झाम्पल बघितलं बघा. आपण ग्लास रॉड आपण काय केलं सिल्क क्लॉथवर रब केला किंवा प्लास्टिक रॉड आपण वुलन क्लॉथवर रब केला बाय रबिंग. आता इथं या रब केल्यामुळं काय होतं बघा. सो व्हेन सम सर्टन ऑब्जेक्ट. आता सगळ्या ऑब्जेक्टमध्ये असं होत नाही बघा. काही ठराविक ऑब्जेक्ट्स जेव्हा दुसऱ्या ऑब्जेक्टवर काय करतात केले जातात रब केले जातात दे आर रब अगेन्स्ट इच अदर the negative charged particles of one object they go to the other object. का कारण मूव्हिंग कोण आहे मुव्हेबल कोण असतं निगेटिव्ह चार्जेस असतात आणि जेव्हा रबिंग केलं जातं काही ठराविक ऑब्जेक्ट एकमेकांवर तेव्हा एका ऑब्जेक्टमधला निगेटिव्ह चार्ज दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये जातो. सो द ऑब्जेक्ट टू विच दे गो बिकम्स निगेटिव्हली चार्ज. आता हा एक आहे ऑब्जेक्ट आहे हा काय आहे न्यूट्रल आहे. हा दुसरा ऑब्जेक्ट आहे हा पण काय न्यूट्रल आहे बिकॉज ऑफ द बॅलन्स्ड पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. पण हे एकमेकांवर रब केले तर काय होतं यातला निगेटिव्ह चार्ज कुठं होणार आहे जाणारा इथे जाणार आहे. म्हणजे इथं निगेटिव्ह चार्जेस काय झाले जास्त झाले. त्यामुळं हा ऑब्जेक्ट कसा होणार आहे निगेटिव्हली चार्ज होणार आहे. So here the object in which they go becomes negatively charged. म्हणजे हा निगेटिव्हली चार्ज होणार आहे निगेटिव्हली चार्ज होणार आहे. ओके. म्हणजे हा ऑब्जेक्ट जो आहे तर तो निगेटिव्हली चार्ज कारण इथे काय इथला निगेटिव्ह चार्ज कुठे गेला
इथे गेलेला आहे म्हणजे इथं निगेटिव्ह चार्ज काय झाला, जास्त झाला, म्हणून तो ऑब्जेक्ट कसा बनला, निगेटिव्हली चार्ज बनला. ओके. आता बघा, द ऑब्जेक्ट टू विच दे गो दे बिकम निगेटिव्हली चार्ज ड्यू टू द एक्सेस निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स. समजलं. आता बघा पुढे, सिमिलरली द ऑब्जेक्ट फ्रॉम विच the negatively charged particles go away that becomes a positively charged. आता बघा याच्यामधून काय झाला, हा निगेटिव्ह चार्ज इकडे गेला म्हणजे आता इथे पॉझिटिव्ह चार्ज काय आहे, जास्त, आणि निगेटिव्ह चार्ज काय झाले, कमी झाले. म्हणजे हा ऑब्जेक्ट कसा होणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज होणार आहे. का होणार आहे, हा पॉझिटिव्हली चार्ज, बिकॉज हियर इन दिस negatively charged particles are go away from this object. म्हणून तो ऑब्जेक्ट कसा होणार आहे, that becomes a positively charged. What is the reason? Due to the deficiency of the negatively charged particles. म्हणजे इथं काय होते, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्सची कमतरता भासते आणि पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स आहेत तसेच आहेत. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स जास्त आहेत निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स पेक्षा, आणि म्हणून हा ऑब्जेक्ट कसा होणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज होणार आहे. सो इट मीन्स दॅट, याचाच अर्थ काय पहा, ऑफ टू ऑब्जेक्ट्स बीइंग रब्ड वन बिकम पॉझिटिव्हली चार्ज अँड अनदर बिकम्स निगेटिव्हली चार्ज. म्हणजे दोन पदार्थ जेव्हा एकमेकांवर घासतो तर तेव्हा त्यातला एक पदार्थ काय होणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज होईल आणि दुसरा निगेटिव्हली चार्ज होणार आहे. हे लक्षात ठेवा. ओके. नाव सी हियर वन ॲक्टिव्हिटी इज गिवन. सम मटेरियल्स, सी पेपर, पॉलिथीन, नायलॉन क्लॉथ, कॉटन क्लॉथ, सिल्क क्लॉथ. टेक धिस and procedure here. See, first take objects mentioned in the chart here given. Chart 1 chart is given here in the textbook. तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट घ्या पहिल्यांदा, अँड स्मॉल पीसेस ऑफ द पेपर, छोटे तुकडे घ्यायचे आणि ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. देन रब इच दीज ऑब्जेक्ट्स इन टर्न अगेन्स्ट वन ऑफ द गिवन मटेरियल अँड टेक इट नियर टू द पीसेस ऑफ अ पेपर अँड रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन्स इन द चार्ट. आणि तुमची काय ऑब्झर्वेशन आहेत तर ते या चार्टमध्ये तुम्हाला काय करायचे आहे, रेकॉर्ड करायचे आहे. सो रेकॉर्ड धिस ऑब्झर्वेशन, हा चार्ट तुम्ही काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. चार्टमध्ये काय दिलं आहे बघा, मटेरियल यूज फॉर रबिंग, कुठला मटेरियल तुम्ही यूज करणार आहे रबिंगसाठी ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट दिलेले आहेत, बलून, बॉलपेन रिफिल, इरेझर, वुडन रुलर, स्टील स्पून अँड कॉपर स्ट्रीप इज गिवन हियर. याच्यामध्ये वेदर द पेपर्स आर पेपर पीसेस ऑफ पेपर आर गेट अट्रॅक्टेड, यस और नो मध्ये आन्सर लिहायचा आहे. अँड डज ऑब्जेक्ट गेट चार्ज, आणि त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट चार्ज झालेला आहे का नाही हे पण काय करायचं आहे, या टेबलमध्ये लिहायचं आणि हा टेबल जो आहे तर तो कंप्लीट करायचा आहे. सो रिपीट धिस प्रोसिजर विथ ईच अदर विथ द मटेरियल्स. आता ही जी प्रोसिजर आहे तर ती या सगळ्या मटेरियलच्या बाबतीत करायची आहे आणि चार्ट जो आहे तर तो कंप्लीट करायचा आहे. ओके. नाव ऑलवेज रिमेंबर वन थिंग, ईच ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. प्रत्येक ॲटम जो आहे तर तो इलेक्ट्रिकली काय असतो, न्यूट्रल असतो. इट इज इक्वल अमाऊंट्स ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज, कारण त्या ॲटममध्ये काय असतं, इक्वल अमाऊंटमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असतात. इफ फॉर सम रिझन, काही कारणामुळे निगेटिव्ह चार्ज डिक्रीजेस, समजा जर निगेटिव्ह चार्ज काय झाला, डिक्रीज झाला तर काय होतो, तो ॲटम जो आहे तर तो पॉझिटिव्हली चार्ज बनतो. हे नेहमी लक्षात ठेवा. ओके. नाव सी हियर, डू यू नो अबाउट दिस? हियर टू सायंटिस्ट आर देअर, थेल्स अँड थॉमस ब्राउनी. In about 2,500 years ago, a Greek scientist named Thales found that the feathers are attracted towards the rod of a yellow-colored amber which had been rubbed against a woolen cloth. तर जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी थॅलेस या सायंटिस्टना असं दिसलं की जे पीस आहेत तर ते काय होतात,
येलो आंबर जे आहे तर त्या रॉडकडे अट्रॅक्ट होतात. तर असे पीसेस जी काय आहेत उलन क्लॉथवर रब केलेले असतात. सो आंबर इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असं ग्रीकमध्ये याला म्हटलं जातं या ग्रीक लँग्वेजमध्ये. अँड देअरफॉर धीज प्रॉपर्टी, ही जी प्रॉपर्टी आहे ऑफ दॅट आंबर अट्रॅक्ट्स थिंग्स दॅट इज नेम ॲज अ इलेक्ट्रिसिटी. आणि म्हणून त्या ऑब्जेक्टला किंवा ती जी प्रॉपर्टी आहे त्या आंबरची टू अट्रॅक्ट्स द अदर थिंग्स, त्याला काय नाव दिलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी हे नाव दिलेलं आहे. सो बाय थॉमस ब्राउनी हे काय केले, यांनी हे नाव दिलेलं आहे बिफोर इन द 1646 मध्ये. या थॉमस ब्राउनी यांनी ही काय केले, ह्या प्रॉपर्टीला नाव दिलेलं आहे इलेक्ट्रिसिटी. ओके, सो हिअर वी स्टॉप. तर एक्सरसाइज म्हणून हा करायचा, हा चार्ट जो आहे तर तो तुम्ही कंप्लीट करायचा आहे. आणि एक क्वेश्चन आहे, व्हाय ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूटन. या क्वेश्चनचं काय आहे, ॲन्सर लिहायचं आहे.